शुगर कशामुळे? चिंतेनं महाराज. शरीर क्रूश होतं राहतं ना. नाना प्रकारची चिंता तुम्ही करता. ती चिंता कधी पेटवल सांगता येत नाही. आणि एक सांगा मला, चिंतेनं चिंता कमी झाली का? होईल का कमी? उलट ती वाढत राहते ना. मग काय करायचं? चिंता कमी होणार नाही, पण चिंता कमी होण्याचा उपाय सांगितलेला आहे. जिथं रोग आहे तिथं औषधी आहे. औषधी आहे म्हणजे रोग आहे. प्रत्येक रोगाच्या वर औषधी आहे, निदान लागलेलं आहे. मग काय करायचं? चिंतन करायचं महाराज. चिंतन करायचं. आणि ते देवानं सांगितलं, जीवा काळजी योगक्षेम वहाम्यहम. योग क्षेम तुझा मी वाहत असतो. परमेश्वर भगवद्गीतेमध्ये सांगत आहे अर्जुनाला, अर्जुना बीजापासून झाडाची उत्पत्ती आहे, पण मी बीजामध्ये राहतो, मुळामध्ये राहतो, काष्टामध्ये मी राहत नाही. त्याप्रमाणे संसाराचं मूळ जरी मी असेल, त्या संसारात मी राहत नाही. संसारात मी राहत नाही, पण संसारातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगक्षेम मी वाहत असतो. मला सांगा, शरीर कोण दिलं तुम्हाला? चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलवी तो हरिविना. तुम्ही पाहतात, तुम्ही बघत नाहीये. ईश्वरानं नेत्र दिलेले आहेत, ईश्वर आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बोलत आहात, वाचेमध्ये ईश्वर आहे. तुम्ही चालत आहात, चालण्यात ईश्वर आहे. प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे. त्याला संचार तुमच्या अंगामध्ये. पण अजूनही आपल्या आतमध्ये असलेला परमात्मा आम्हाला अजून कळलेला नाही. का कळलेला नाही? कारण संत आमच्या दारामध्ये आहे, पण दारातल्या संतांचा अनुभव अजूनही आम्ही घेतलेला नाही. अनुभव करण्यासाठी ती वस्तू पहिले चाकून बघावी लागेल. मला एक सांगा बरं प्रश्नाचं उत्तर, इमानदारीनं सांगा. सांगाल का? हो तर म्हणा. प्रश्न मी कठीण विचारणार नाही, प्रश्न बिलकुल सोपा विचारतो. साखर कशी आहे? नक्की गोड आहे? खाल्ली नाही कधी साखर? सांगा ना मग, कशी आहे साखर? गोड आहे ना? किती गोड आहे? लय गोड आहे. पण किती गोड आहे? 50 ग्रॅम गोड आहे काय? 100 ग्रॅम गोड आहे का? 200 ग्रॅम गोड आहे? 500 ग्रॅम गोड आहे का? 1 किलो गोड आहे? 1 किलो गोड आहे. चांगला अनुभव आहे मग तुमचा. चांगली गोष्ट आहे, दांडगा अनुभव आहे. एक सांगू तुम्हाला, साखर गोड आहे हे बरोबर आहे. साखर खूप गोड आहे हेही बरोबर आहे. साखर गोड आहे हे सांगता येते महाराज, पण साखर किती गोड आहे हे सांगता येत नाही. मग ती किती गोड आहे हे समजण्यासाठी ती खाऊन बघावी लागेल. त्याचप्रमाणे संत कृपावंत आहे, संत दयावंत आहे, संत यशवंत आहे, कीर्तिवंत आहे, पुण्यवंत आहे. या सगळ्या गोष्टी माहीत आहे, पण तो कसा आहे हे समजून घेण्यापाशी पहिले संतांच्या जवळ जावं लागल, संतांच्या चरणावर विश्वास ठेवावा लागल आणि संतांच्यावर सगळा भार पहिले सोपवावा लागल. महाराजा, ज्याचा भार संतांवर आहे त्याला माझं योगक्षेम व्हा असं सांगायचं काम पडत नाही. देव म्हणतात, जो सर्व भार संसारामध्ये राहून माझ्यावर सोपवतो ना महाराज, त्याचा भार मी वाहिल्याशिवाय राहत नाही. अर्धाक्षण घडता संताची संगती, 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 अर्धाक्षण घडता संताची संगती.
तिने होय शांती महत्वा तिने होय शांती तिने होय शांती महत्वा तिने होय शांती महत्वा तिने होय शांती महत्वा तिने होय शांती तिने होय शांती महत्वा संत संग देवी 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 संत संग देवी. बघा किती सांगितले महाराज. दिवसभर नाही म्हटलं, महिनाभर नाही म्हटलं,